हे घ्या, चहा घ्या. सकाळपासून नुसतं चहाच घ्यायलायचा बघा गोदाक्का. अव 4 घास खाऊन घ्या की. अगं मला सकाळपासून करमनाच झालंय बघ. एक दिवस थोरली सून नाही तर करमना झाले वय तुम्हासनी. अगं रोजच्या सवयीचं माणूस नसल्यावर मला असंच होतंय बघ. आणि त्यात एवढ्या लांब गेल्यात म्हणल्यावर माझा जीव घाबऱ्या घाबऱ्या होतोय बघ. तसं काय बी होत नाही. तुम्ही उगाचच काळजी करत बसताय बघा. नाही ग राधे, राणा एवढ्या लांब कवाच गेला नाही. त्याच्या खाण्यापिण्याची बी आबाळ होत असेल. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका गोदाक्का. अंजली ताई आहेत ना त्यांच्या संकट. नाही ग बाई, त्या नाहीत राणा भाऊजीं संकट. गोदाक्का खरं आम्हाला तर लई काळजी वाटायला बघा. अहो राणा भाऊजी मुंबईत हरवलं. माझी अहो म्हणजे जाऊबाई राणा भाऊजीसनी एकटं सोडून मंत्रालयात गेल्या. ती सखी बी तिला काहीतरी काम होतं म्हणून सोडून गेली. आणि राणा भाऊजींचा खिसा कापलाय चोरानं. ते असंच फिरायलेत मुंबईच्या रस्त्यावर आता. हा पर असं कसं? आता असं कसं ते जाऊबाईसनेच विचारायला पाहिजे की नाही. आम्ही जातो म्हणलं होतं तर आम्हाला कुणी जाऊ दिलं नाही. आता काय करायचं बरं? सासूबाई कसं होणार हो आमच्या साध्या भोळ्या राणा भाऊजींचं आता? काय चंदे, कसं होणार ग राणा भाऊजींचं मुंबईत? बघा किंवा ताईसाब, तुम्हाला माहितीये का ताईसाब, मी का नाही एकदा मुंबईचा नकाशा बघत होते. अहो बघता बघता दम येऊन मला घेरीच आली. प्रत्यक्षात राणादांचं काय होत असेल. आता कुठं आहे राणा? अहो गोदाक्का तर काय सांगायचं, ते काय सांगितलं नाही बघा त्यांनी. काय धड त्यांना सांगता बी येणं झालंय. अहो मुंबई म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? आई ग, आम्हाला तर लई काळजी वाटायला बघा गोदाक्का. जाऊबाईंनी राणा भाऊजीसनी एकटं सोडून काय चांगलं केलं नाही. हा खरंच. राधे जा, अंजलीला नाही तर राणाला फोन कर बघू. घ्या, म्हणजे आम्ही सांगतोय त्यावर विश्वास नाही मला की तुमचा. हो नाही, फोन करून विचारायला न ग काय? अहो काय विचारणार गोदाक्का? त्याच्या परीस देवा पुढे प्रार्थना करा राणा भाऊजी सुखरूप घरी परत यावं म्हणून. सासूबाई असं का व्हायलं आमच्या घरात? काय एवढे संकट यायलेत आमच्या घरावर? थोड़ी फाइल हाथ में ठेवून साहेब, मामांजी साहेब, हा हो आपला राणा मुंबईत गमावलाय म्हण. राणा गमावला? आज गमावला काय तो चेंडू आहे होय? हो नाही खरंच. म्हणजे अहो म्हणजे काय झालं? जाऊबाई राणा भाऊजीसनी त्या सखी संकट सोडून एकट्याच गेल्या मंत्रालयात. आणि सखीला बी काय तर काम होतं म्हणून ती बी सोडून गेली राणा भाऊजीसनी. चोरानं खिसा कापला म्हण राणा भाऊजींचा. त्यांना काय ते बलसाराचं ऑफिस सापडं ना. आणि जाऊबाई बी काय फोन उचलणं झाल्यात म्हण. आम्ही गेलो असतो तर बरं झालं असतं की नाही. किंवा असला टाइम यूज दिला नसता आम्ही खरं. अहो मुंबई म्हणजे काय चेष्टा आहे काय? वय वय, अहो मी का नाही एकदा मुंबईचा नकाशा बघत होते. नकाशा बघता बघता दम येऊन का नाही घेरीच आले बघा मला. हो बाई, आम्हाला खरंच लई काळजी वाटायला. अहो काय करायचं? साहेब काहीतरी करावं. तुम्ही सगळे शांत व्हा बघू. राणाला काय होणार नाही. अंजली बरोबर आहे म्हणल्यानंतर राणाची काळजी करण्याची काय गरज नाही. अहो तेच तर मामांजी, जाऊबाई त्यांच्या संकट नाहीत म्हणून तर काळजी वाटायला ना. साहेब
तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करून बघा बरं. गोदक्का घाबरू नका, रानाला काही पण होणार नाही. जा माझ्यासाठी चहा घेऊन ये जा. गावाकडे फोन केला की माणसं 2 मिनिटात हजर होते, पण इकडं तसं नाही. गाव मोठं असायला काहीतरी लिमिट लागते, पण इकडं तसं काही लिमिटच नाही. एवढं कुठं पळतात माणसं, एवढं तर व्यायामाला बी मी पळत नाही. समधी एकदम सुसाट, कोण कुठं जाते काय बी कळत नाही. गावात समद कळते, कोण मळ्यात चाललंय, कोण देवाकडे चाललंय, समद कळते. मास्तर कळतोय, गुरव कळतोय, मजूर कोण, बागायतदार कोण, समद कळते. पण इकडे कोण आहे काय कळतच नाही. मग कसं ओळखणार? कसं ओळखायचं? म्हणजे म्हातारं कोण, तरुण कोण हे बी कळत नाही. समधी एकसारखेच कापड घालतात, समध्यांच्या पॅन्टा आणि सदरे बी एकसारखेच. कसं ओळखायचं? कोण रामराम बी करत नाही, कोण बघून हसत बी नाही. गावाकडे कसं आहे, दुश्मनी असली तर बघून खुन्नस सरीत येतात, पण इकडे तसं बी नाही. कसं ओळखायचं काय कळना झालंय. आमची घर एकसारखीच वाटायला. गावाकडे कसं आहे, घरच्या 2-4 गोष्टी सांगितल्या की कळते घर कुणाचं आहे ते. पण इकडं तसं नाही, आमची घर एकसारखीच. कायच कळना झालंय.
एवढ्या समध्या गाड्या म्हणजे केवढं पेट्रोल लागत असेल. समध्यांना एवढी कामं काय असतात. मुंबई दिवसभर रस्त्यावर असते का काय. घरात कोण राहते. अहो अजिब अजिब. अहो अजिब. अहो अरे बापरे. अहो असं कसं पडलं. उठा उठा चक्कर आली काय. हो रे बाबा. अहो मग घरातच थांबायचं की. कशाला घराच्या बाहेर पडला सा. घरात थांबून काय करणार. काम कोण करणार. पण आता काय झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं काम. आणि काम नाही झाली तर केवढ्याला पडेल. म्हणजे अरे म्हणजे माणसाने आळस करून काम करू नये. तब्येतीची कारणं सांगून घरात बसण्यात काय अर्थ आहे सांग मला. बरं ठीक आहे तिथे इकडे मी तुम्हाला सोडतो. चला. आज सोडशील तू मला. उद्या कोण सोडणार. ये उद्याच उद्या बघू. आता मी आहे ना. हो मी सोडतो त्या इकडे. चल चला. इथेच पार्किंग मध्ये थांबतो म्हणाले होते. गेला कुठे मग तो. अजूनही विचार कर. तो गेला याचा अर्थ तो त्याचा प्रयत्न करतोय. तू त्याला मदतीचा हात देऊन कमजोर बनवतेस. बघ तरी काय करतोय ते. आपण एक काम करूया. इथे आडोशाला थांबून बघूया तो काय करतोय येतोय की नाही. चल. हॅलो. अहो अंजलीबाई कुठे आहे तुम्ही. अहो किती टाइम झाला. मला अजून थोडा वेळ लागतोय. अहो अहो या की लवकर अंजलीबाई. मला मरणाची भूक लागली हो. हा जेवून घ्या ना मग. अहो कसं जेवणार. इकडे पैसे कुठे आहेत माझ्याकडे. बरं मी पोचतेच. तुम्ही जरा थांबा मी येईपर्यंत. हा होय होय लवकर या काय. काय हो. कधी सकाळी नाश्ता केला यांनी. यांना भूक सहन होत नाही माहितीये ना तुम्हाला. तुला. हा तुला माहितीये ना. हो माहितीये. पण आता तो काय करतोय हेच तर बघायचं ना आपल्याला. बघूया कसं सर्वाइव्ह होतोय. कुठून चॅलेंज ऍक्सेप्ट केलं असं झालंय आता मला. घेतलंच ना आता. मग आता बघूया काय होतंय ते. चल. पाणी. नमस्कार दादा. नमस्कार. ते पाणी पाहिजे होतं. पाणी घ्या ना. छोटी 10 रुपये बॉटल, मोठी 20 रुपये. नाही नको असू दे. का हो? नाही काय नाही. बरं ठीक आहे.
नमस्कार दादा. ते पाणी मिळेल काय? पाणी? हो माऊली, पाण्याला कधी कोण नाही म्हणतं का? घ्या. धन्यवाद. काय खरंच धन्यवाद. घ्या. खूप भूक लागली वाटतं. होय. अहो तुमचे समदे डबे संपवून एवढी भूक लागली मला. ते ना बा, तुम्ही कसं काय ओळखलं? तू जसं पाणी पिला त्याच्यावरनं ओळखलं. बाबा, ते समदे डबे नाही मिळायच्या, हवं तर यातले 2 घास खा. अहो नाही. अहो ते मी असंच म्हणलं. चला. अहो ऐका तर. हो पाहुणं ऐका. या 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 2 घास खाऊन घ्या. या. अहो नाही. अहो मी असंच म्हणलं. हो बसा. हो बसा. अहो तुम्ही कशाला माझ्यासाठी तुमचं पोट मारताय? हो बसा. हो माऊली, मुकेल्याला अन्न खाऊ घातल्याने पोट कधी मरत नसतं. घ्या 2 घास खा. अहो नाही, खरंच सांगते असू द्या. हो असं पोट पाहून कधी जगू नये. माणूस खायला जगतो. घ्या खा 2 घास खा. तुम्ही पण घ्या की. हा घेतो. बघ, थांबलीस ते बरं केलंस ना. हो, आता माझा विश्वास परत येतो. राणाजींना त्यांच्या चांगुलपणाचं फळ मिळतंय. याच जोरावर त्यांना यशस्वी होता येईल. मार्ग स्वतःहून सापडत जाईल. हेच तर बघायचं होतं आपल्याला. त्याला त्याचा मार्ग सापडतोय का ते. पटतं ना तुला आता? हो, हा बा. अंजली, मी ऐकलं की राणा हरवला, त्याचा खिस्सा कापला गेलाय. कुठे आहे तो? माझ्या समोर जेवतायत. म्हणजे सुनबाई काय सांगत होत्या? नाही म्हणजे जाऊबाई सांगतायत ते खरं आहे, पण आता माझ्या समोर येते. अजून त्यांचा टास्क संपला नाहीये. आबा, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. सगळं आपल्या मनासारखं घडतं. हे ते ठीक आहे, पण जे काय करायचं ते नीट विचार करून करा. हो. बरं चल ठेवतो. दे बघ, काय लागलं तर फोन कर. काय करते.